बदलापूर स्त्री ब्रीज प्रकरणातील जे आरोपी आहेत, आरोपी नंबर 1, 2, 3 आणि आरोपी नंबर 5 यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यांना 28 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवसांची पोलीस कोठडी माननीय न्यायालयाने सुनावलेली आहेत. आपल्यासोबत आरोपी नंबर 1 सुलक्षणा गाडेकर यांचे वकील दिलीप वाळंज. वाळंजसाहेब, कोर्टाने कोठडी दिली 28 तारखेपर्यंतची. काय नेमकं कोर्टाने ऑब्झर्वेशन केले? कोर्टाने जे तपासणी अधिकाऱ्याने जो अहवाल पुढे आणलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने की बाबा जे IVF सेंटर आहेत, ART सेंटर्स आहेत, जे सोनोग्राफी सेंटर्स आहेत, त्या सोनोग्राफी सेंटर्सवर त्या तपासणी अधिकाऱ्यांना तिथे पोहोचायचं आहे, त्यांचा कसून तपास घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे जे ड्रग्स त्यांनी जे हस्तगत केलेले आहेत, इंजेक्शन हस्तगत केलेले आहेत, मेडिसिन जे हस्तगत केलेले आहेत, ते मेडिसिन्स प्रोहिबिटेड आहेत किंवा नाही, विघातक आहेत की नाही, किंवा त्याच्यामुळे स्त्रीबीज उत्पन्न होऊ शकते की नाही, त्याकरता मग त्यांना मेडिकल एक्सपर्टचा तो एव्हिडन्स त्यांना कलेक्ट करायचा आहे आणि त्यांना जे ह्यातल्या जे बिग जॉर्ज आहेत त्या बिग जॉर्जपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्या बिग जॉर्जपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याची लिंक. माझा हाच एक प्रश्न होता. युक्तिवादामध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की तपास अधिकाऱ्यांनी जे रिमांड्समध्ये जे प्रेयर्स मांडलेले आहेत त्या प्रेयर्स याआधीच्याच रिमांडमधले आहेत. मुळात मुख्य याच्यामधले जे सूत्रधार आहेत ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना कुठे पकडलं जात नाही आहे आणि या लोकांना बळीचा बकरा बनून जातो. हा युक्तिवाद नेमका आपला काय होता? सुरुवातीलाच म्हणजे हा युक्तिवाद केला की 20 तारखेला जो रिमांड रिपोर्ट आणला गेला आणि आजचा जो रिमांड रिपोर्ट आहे तो सेम रिमांड रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आता याच्यामधले जे बिग जॉर्ज आहेत, मोठाले ज्याला माणसे म्हणतात, ते बिग जॉर्जला अजून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना अरेस्ट केलेले नाहीत. आणि जे छोटे छोटे जे ज्याला मछली म्हणतात, त्यांनी जे गरीब गरजू जे आहेत त्यांनाच फक्त अटक केलेली आहे. आणि जे IVF सेंटर किंवा सोनोग्राफी सेंटर किंवा हॉस्पिटलचे जे डायरेक्टर्स आहेत ज्यांच्यामार्फत ही सगळी त्यांच्यापर्यंत अजूनही पोलीस पोहोचलेले नाही असा आपला युक्तिवाद होता. आपण या दरम्यान तपास अधिकारी देखील म्हटले की ठाण्यामध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी त्या सर्व महिलांवरती स्त्रीबीज जे प्रकरण किंवा जी प्रोसेस आहे ती व्हायची. त्याच्यामध्ये जे ठाण्याला त्यांनी जो उल्लेख केला आयोने आता त्यांच्या युक्तिवादामध्ये, त्याच्यामध्ये ह्या महिलांचा काही संबंध नाही आहे एकदम. त्याच्यामध्ये यांना खोट्या याच्यामध्ये सगळं अडकवलं गेलेलं आहे. यांचं काम, यांनी कुठल्याही प्रकारचं कुठलंही औषध प्रोक्युअर केलेलं नाही आहे, म्हणजे तयार केलेलं नाही आहे. फक्त त्यांच्याकडे तो एक साठा सापडलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण तो साठा सापडलेला आहे तो बेकायदेशीर आहे. तर याकरता जे केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट अजून पोलिसांनी कोर्टासमोर आणलेला नाही. त्यामुळे या महिला ज्या आहेत त्या बेकसूर आहेत आणि त्यांना, आम्हाला एक अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे आज मेहरबान न्यायाधीशांनी याची दखल घेऊन त्यांना केवळ 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिली, यापुढे त्यांना लवकरात लवकर त्यांना जामीन मिळेल आणि या जाचातून त्यांची सुटका होईल. आरोपी नंबर 5ला देखील कोर्टामध्ये हजर केलं होतं. सुमित सोनकांबळे फार्मासिस्ट आहे, त्याच्याबद्दल काय आरोप ठेवण्यात आले? त्याच्याबद्दल आरोप करण्यात आला की बाबा तो हे जे ड्रग्ज आहेत ते सोनोग्राफी सेंटरशी कनेक्ट करून तो ड्रग्ज हे सप्लाय करायचं. तर ह्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की हा एक एम्प्लॉई आहे, ही इज एम्प्लॉई, पण याचा जो एम्प्लॉयर आहे, याचा जो मालक आहे किंवा संचालक आहे, त्या संचालक हा काय त्याला जे सांगितलं त्याच्याकडे आले याच्याप्रमाणे जे प्रिस्क्रिप्शन आलं किंवा नाही त्याला सांगितल्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. पण त्याचा जो बिग बॉस आहे त्या बिग बॉसला पोलिसांनी समोर आणायला पाहिजे. बिग बॉसला जर समोर आणलं की या उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण ठाण्यापासून बऱ्याच मोठ्या लोकांचे सोनोग्राफी सेंटर्स, IVF, ART सेंटर्स, हॉस्पिटल यांचे भांडाफोड होईल आणि गरिबांची याच्यातून मुक्त होईल, या जाचातून मुक्त होईल. या प्रकरणामध्ये आयोचा एक महत्त्वाचा असा विषय होता की व्हॉट्सअप चॅट अटक होण्याआधी सर्वांनी डिलीट केले आहेत, फोटो डिलीट केलेले आहेत, ते आम्ही रिकवर केलेले आहेत. तो नेमका युक्तिवाद काय होता? जे व्हॉट्सअप चॅट जे डिलीट केलेले आहेत ते फक्त जे कस्टमर आणि जो आरोपी नंबर 5 आहेत यांचा फक्त संभाषण आहे. त्याच्यामध्ये काय त्यांना मेडिसिन्स हवेत तर ते भीतीपोटे किंवा धाकापोटे त्यांनी ते डिलीट केलेलं आहे. किंवा त्यांनी त्याच्यामध्ये कुठलाही त्यांचा गुन्हेगारी असा कुठलाही उद्देश नव्हता. जसं एखादा व्यक्ती आहे की एखादा माणूस सांगतो की मी तुला मारायला येतो किंवा काय, तो माणूस घाबरतो, कुठेतरी तो पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतो असं एकदम. त्या भीतीपोटे त्यांनी ते हे डिलीट केलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. तर हे होते आरोपींचे वकील दिलीप वाळंज साहेब. मुळात हे सगळं प्रकरण जे आहे ते अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणामध्ये जे तपास केला जातो किंवा तपास ज्या मोडपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत संवेदनशील आहेत. यामध्ये कोणतीही अपुरी माहिती, चुकीची माहिती जाऊ नये. सोशल मीडिया असेल, कारण का या प्रकरणाशी प्रत्येक सामान्य व्यक्ती जुडलेला आहे आणि यामुळे या प्रकरणाची गांभीर्यता सगळ्यांनी घ्यावी असं मत यावेळी DV देशमुख या न्यायाधीशाने देखील व्यक्त केलेले. आणि अर्थात हे खरं आहे की हे प्रकरण जे आहे हे सर्वसामान्यांशी जुडलेलं आहे.
बुलढाण्याचे प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, अंबरनाथ.